आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं हे महामार्ग जे आहे ते ठप्प करत हे शेतकरी निघालेले आहेत। आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून हलणार नाही असा थेट आक्रमक पवित्रा जो आहे तो आता या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। शेतकरी आंदोलनामध्ये बावनकुळे मध्यस्थी करणार असल्याचं सुद्धा आता बोललं जातं। त्यामुळे आता बच्चू कडू बावनकुळेंचं ऐकणार का? सरकारची भूमिका आता बावनकुळे आता बच्चू कडूंपर्यंत पोहोचवतायत। हीच भूमिका बावनकुळे नेमकी कशा पद्धतीने पोहोचवतात तो आप दे दो। शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन जे आहे ते बच्चू कडू जे आहेत ते आक्रमक झालेले आहे। आपण पूरे महाराष्ट्र से किसान आए हैं और हर जिले से 5,000 तो भी आए यहाँ आंदोलन करने। त्यामुळे सरकारकडून आता चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडूंची भेट घेणार आहेत, त्यांच्या मागण्या ऐकून घेणार आहेत आणि सरकारची भूमिका नेमकी काय आहे हे सुद्धा बच्चू कडूंना ते पटवून देणार आहेत। त्यामुळे कडूंनी नकार दिल्यानं बैठक रद्द झाली होती कालची आणि आता पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे सरकारची भूमिका घेऊन बच्चू कडूंपर्यंत येत आहेत। त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करतील। या चर्चेअंती नेमका काय तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।